दिगंबर निकम, इयत्ता 9वीची विद्यार्थिनी। आज आपल्या शाळेमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भाषणांचे आयोजन केले आहे आणि मी त्यामध्ये सहभागी होऊन माझे मनोगत व्यक्त करीत आहे। श्रोते हो, तो काळ होता 150 वर्षांपूर्वीचा। छत्रपती काळांचं कोल्हापूर पोरखं झालं होतं। राज्य होतं पण कर्तबगार राजाच नव्हता। मंदिर होतं पण गाभाऱ्यात देवच नव्हता। कोल्हापूर संस्थानाच्या इतिहासात एक अंधार युगच नांदत होतं। करवीरची प्रजा महालक्ष्मीला साकडं घालत होती। आमच्या अस्मितेचं रक्षण करणारा छत्रपती आम्हाला लाभू देत। कोल्हापूरच्या अंबाबाईनं आणि डोंगरावरच्या ज्योतिबानं रयतेच्या हृदयातली हाक ऐकली आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना कोल्हापूर संस्थानाचा छत्रपती बनवलं। मित्र हो, जेव्हा राजर्षी शाहू महाराज अधिकार पदावर विराजमान झाले त्यावेळी एकीकडे देशभर स्वातंत्र्याचा वणवा पेटला होता। इंग्रजांविरुद्ध भारतीयांच्या मनातला असंतोष शिगेला पोहोचला होता, तर दुसरीकडे जातीयवाद, जातीय विषमता, उच्च नीचता आणि सावकाराच्या कर्जाच्या साखळदंडात भारतीय सामान्य जनता भरडली गेली जात होती। अशी हृदय पिळवटून टाकणारी परिस्थिती पाहून राजर्षी शाहू महाराज गहिवरून गेले। परंतु प्रजेसाठी गहिवरून जाणारा राजा मनाने मात्र तितकाच खंबीर, कणखर आणि करारी होता। 1902 मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी युरोप दौरा केला। तिथली भौतिक प्रगती पाहून ते प्रभावी झाले। तिथली धरणं पाहून त्यांना असं वाटलं की आपणही आपल्या भागात अशी धरणं बांधून आपलं राज्य समृद्ध व संपन्न का करू नये। राजांच्या याच दूरदृष्टीतून घडली राधानगरी धरणाची संकल्पना आणि यातूनच घडला कालचा, आजचा आणि उद्याचा समृद्ध व संपन्न महाराष्ट्र। छत्रपती राजर्षी शाहू महाराज म्हणतात की बदलाशिवाय प्रगती अशक्य आहे। जर आपण आपले विचारच बदलू शकत नाही तर काहीही बदलू शकत नाही। छत्रपती राजर्षी शाहू महाराज म्हणतात की रयतेला जर कणभर त्रास झाला तर मला मनभर वेदना होतात। रयत राजा करता नाही तर रयते करता राजा असतो, अशी त्यांची विचारसरणी होती। आपण जर कडूपणा आणि द्वेषाच्या प्याल्यातून पाणी पिले तर आपल्याला स्वातंत्र्याची तहान कधीच भागणार नाही, अशी त्यांची विचारसरणी होती। मित्र हो, उद्याच्या पिढीला महाराजांचे विचार आणि त्यांचा आदर्श घेतल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही। मित्रांनो, असे महाराष्ट्राचे बहुआयामी, उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे 1922 मध्ये हे जग सोडून गेले। मित्रांनो, राजर्षी म्हणजे राजा असून ऋषितुल्य जीवन जगणाऱ्या माणसाला महाराष्ट्र कायमचा म्हणतो। परंतु महाराजांचे आचार, विचार आणि त्यांचे कार्य आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे नेहमीच नवी दिशा देत राहील, असा मी आशावाद व्यक्त करते आणि थांबते। धन्यवाद।